मुखेड तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर शोभाताई महादेवराव पाटील उच्चेकर यांचे चिरंजीव कुमार वेदांत उच्चेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षेत देशभरातून 701 वा क्रमांक पटकावून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केलेले आहे। यावेळी अद्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर श्रीहरी बुडगेवार सर, मुखेड पोलीस स्टेशनचे PI लक्ष्मण केंद्रे सर, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, ज्ञानेश्वर डोईजड, जगदीप जोगदंड, अनिल कांबळे, बबलू शेख मुल्ला, राजू रोडगे आदी पत्रकारांनी च्या वतीने यथोचित सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आला। पहा न्यूज 9 मराठीचा रिपोर्ट। सर्वप्रथम तुमचे अभिनंदन। UPSC मध्ये 701 वा क्रमांक मिळाल्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत सर? धन्यवाद। आता तर असं एकदम आनंदाच्या भावना आहे। ज्यात 22% निकाल आला होता। निकाल आल्याबरोबर असं आपण काही वेगळा अचीव केलं असं वाटत नव्हतं, पण हळूहळू जेव्हा अनेकांशी भेट होत आहे, बरेच लोक म्हणजे भेटून आनंद व्यक्त करत आहेत, तर बाकी सर्वांचा आनंद पाहून पण मला अजून जास्त अभिमान वाटत आहे। तुमच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी थोडक्यात सांगाल का? काय? हो, माझं प्राथमिक शिक्षण हे मुखेडमध्ये शंकरराव चव्हाणमध्ये पूर्ण झालं। मी 10वीचं शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केलं आणि अभियांत्रिकी शिक्षण माझं वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई इथे पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आईवडिलांचा सल्ला घेऊन मी असं ठरवलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेस ह्या परीक्षेसाठी काहीतरी तयारी करावी। त्यासाठी आम्ही आई माझ्यासोबत दिल्लीला आल्या होत्या। आम्ही वाजीराव अँड रवी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये पण कोचिंग घेतली। सोबतच स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अकॅडमिक करिअर्स हे सियाक मुंबई यांनी पण खूप मदत केलेली होती। सियाक या इन्स्टिट्यूटमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं, त्याचा पण भरपूर फायदा झाला। आणि कौटुंबिक श्रेय द्यायचं म्हणलं तर आईबाबांनी नेहमीच आधारस्तंभ म्हणून माझ्या पाठीशी थांबलेले होते। जेव्हा कधी पण असं वाटत गेलं की आपण खरंच हे करू शकतो का, तर बाबांचा सल्ला खूप मोठा आधारस्तंभ होता। आणि UPSC परीक्षा आणि सिव्हिल सर्व्हिस द्यावं असं तुम्हाला केव्हा वाटलं, किंवा द्यायला पाहिजे असं केव्हा आलं तुमच्या मनात? लहानपणापासूनच मनामध्ये होतं की आपण जेव्हा मोठं होईल तेव्हा एक अधिकारी बनण्याचा प्रयत्न करावा। पण जे मोठं डिसिजन होतं ते आम्ही 3rd इयरमध्ये असताना कॉलेजच्या 3rd इयरमध्ये डिसाईड केलं होतं की आपण जेव्हा आपलं डिग्री कंप्लीट होईल आपण ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं ठरवलं। असं आई आणि वडिलांकडून कशा प्रकारे तुम्हाला मोटिवेशन आणि या अभ्यासामध्ये सपोर्ट भेटला, काय सांगाल तुम्ही? माझे आई वडील दोघं पण डॉक्टर आहेत आणि मी लहानपणापासूनच दोघांना एक सामाजिक कार्य करताना पाहिलेलं आहे। आणि दोघांचं पण जे त्यांचे पेशंट्स होते त्यांच्यावर अपार प्रेम होतं, तर त्यामधून खूप मोटिवेशन भेटलं की दोघं पण जेव्हा समाजासाठी एवढं काही मोठं कार्य करत आहेत, तर आपण पण एक लोकसेवा करण्यासाठी आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। तुमच्या अभ्यासाची दिनचर्या किंवा वेळ कसा असायचा UPSCचा अभ्यास करत असताना? अभ्यासाची दिनचर्या अशी खूप जास्त हेक्टिक आहे असा एक मिसकन्सेप्शन असतं। पण जेव्हा पण एक्झाम जवळ यायचे किंवा जेव्हा परीक्षा जवळ यायची त्यानुसार कधी कधी 11 तास, कधी 12 तास, आणि जर गरज पडत असेल तर कधी 14 तास 15 तास पण अभ्यास करावा लागायचा। पण नेहमी असा नेहमी कठोर अभ्यास न करता कधी ब्रेक घ्यायचं, कधी सुट्टी पण घ्यायची। ह्या दोघांमध्ये बॅलन्स टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचं हे यश संपादन करण्याच्या मार्गावर जे काही अडचणी आल्या शैक्षणिक असतील ते तुम्ही कशा पार पाडलात? हो, शैक्षणिक अडचणी म्हणण्यापेक्षा मानसिक अडचणींना बऱ्याच वेळेस फेस करावं लागलेलं आहे। कारण की यश हे फक्त गेल्या काही दिवसामध्ये भेटलं, पण बऱ्याच वेळेस अपयशाला पण फेस करावं लागलं। तर प्रत्येक क्षणामध्ये आईवडिलांचा साथ तर होताच, पण माझे जे रूममेट्स होते, माझे मित्र होते, आम्ही दोघं तिघं बसायचो, आम्ही दोघं तिघं भरपूर चर्चा करायची की आज आपल्याला अपयश का भेटलं, आणि त्या मुद्द्यावर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत होतो। तुम्ही नवीन जे उमेदवार आहेत UPSCची परीक्षा देत आहेत किंवा त्याची परीक्षा करत आहेत, त्या उमेदवाराला काय सल्ला द्याल किंवा काय तुम्ही मार्गदर्शन कराल?
जे माझे नवीन मित्र आहेत ते आणि ज्यांना पण अजून पण ह्या स्पर्धेसाठी तयारी करायची आहे, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अभ्यास तर कठोर करावाच लागेल, पण अभ्यासामध्ये सातत्य, डिसिप्लिन ह्या दोन गोष्टी जास्त महत्त्वपूर्ण आहेत. कारण की अभ्यास तर होतच राहील, पण जर सातत्य असलं तर ते जे आपले मोठे स्वप्न आहेत ते एक दिवशी थोडा अभ्यास केल्याने पूर्ण होतील. तर माझा उच्चकर मॅडमला प्रश्न आहे की तुमच्या आज काय भावना आहेत? एवढं मेहनत करून तुमचा मुलगा UPSCमध्ये सिव्हिल सर्व्हिस पास झाला, मोठ्या गुणानं मिळत, त्यासाठी तुमच्या भावना काय आहेत? तुम्ही थोडंसं सांगाल का? त्यांचा चांगला कष्टामुळं म्हणजे सातत्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि असंच सर्व मुलांनी पण हार्डवर्क करायला पाहिजे. त्यांनी तसंच खूप मीन्स डिवोटेडली फॅमिली फंक्शन्सला पण तो यायचा नाही आमच्या. आणि तो म्हणजे त्याची इंजिनिअरिंग झाली, 17 तारखेला पेपर संपले आणि तो 21 तारखेला दिल्लीमध्ये क्लासेससाठी हजर होता तिथे. म्हणजे ते एवढ्या डिवोटेडली 20 तारखेलाच तो हजर होता, 21 तारखेपासून क्लासेस होते. एवढंच डिवोटेडली तुम्ही जेव्हा कराल तर यश नक्की तुमच्याकडे येईल असं मला म्हणजे दिसून आले माझ्या मुलाच्या ह्याच्यामधून. आणि एक महत्त्वाचा प्रश्न मॅडम, तुम्ही मुखेडमध्ये रुग्णांसाठी सेवा देत होता, दवाखाना तुमचा चालू होता आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी दवाखाना तुमचा सोडून भविष्यासाठी एवढं मोठं तुम्ही परिश्रम घेतलात, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तो माझा स्वार्थ म्हणेल मी, कारण माझे मुलं लहानपणापासून बाहेरच होते. ते आमच्या इथे शिक्षणाचं व्यवस्थित नव्हतं तेवढं म्हणून माझे मुलं लहानपणापासून बाहेर होते. तर मी ठरवलं की मीन्स आपण हे प्रॅक्टिस म्हणून मग लहानपणापासून मी दूर ठेवलं. आत्ता तरी सोबत राहावं म्हणून मी त्यांच्यासोबतच राहिले आणि तो मलाही छान वाटलं, मुलांनाही छान वाटलं आणि तो आधार भेटतो मुलांना, थोडा मानसिक आधार भेटतो की आई वडील असतील, कधीतरी डिप्रेशन येतं, कधीतरी काहीतरी वाटतं, तेव्हा मग सोबत जर असतील तर आणखी एवढाच होईल. त्याचे बाबांचा नेहमी त्यांचा फोनवर रोज संवाद व्हायचा, पण आई जवळ असल्यामुळं मग ते आणखी त्याला थोडं सपोर्ट भेटला. म्हटलं चालेल. माझं उच्चकर सरांना एक प्रश्न आहे. सर, तुम्ही नेहमी समाजकार्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये अग्रेसर असतात. मुलं तुमचे UPSCसाठी शिकायला होते, मॅडमचा खूप सपोर्ट होता एक आई म्हणून. तुम्ही वडील म्हणून सामाजिक कार्य प्लस मुलाचं भवितव्य या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधलात, काय सांगाल तुम्ही? नाही, जेव्हा एक आपल्याकडं एक वाक्प्रचार म्हणा किंवा एक चांगला एक विचार असा आहे, जो चांगल्या पद्धतीचं एक काम करू शकतो तो चांगल्या पद्धतीचे अनेक काम करता येतात. तर त्यासाठी आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे आणि आपण हे अगोदर ठरवलं पाहिजे की कामं तर पुष्कळ असतात. जेव्हा ज्याला आपण मल्टीटास्क मिशन म्हणतो तेव्हा फक्त त्या वेळेनुसार प्राधान्यक्रम आपल्याला ठरवावा लागतो आणि त्या प्राधान्यक्रमानुसार आपण आज या 4 दिवसात, या 8 दिवसात, या वेळेस एक अधिक आपण कशाला महत्त्व द्यायचं ते जर केलं तर त्याचा ताळमेळ व्यवस्थितपणे राखता येतो. म्हणजे पण शेवटी प्रत्येकाला जरी समाजाचं म्हणजे सामाजिक जीवन असलं किंवा प्रत्येकाची काही मूल्य असतात जगण्याची, हे जरी खरं असलं, आता आम्ही सामाजिक चळवळी किंवा सार्वजनिक जीवनात जरी वावरत असलो तरी पण शेवटी मलाही कुटुंब आहे, ही कुटुंबही आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि मानवी जीवनामध्ये बाकी सगळ्या गोष्टीसोबत जर आपलं घर नीट असेल तर सगळं काही नीट असते. आणि प्रत्येकाचंच, माझंच किंवा माझ्या पत्नी डॉक्टर शोभा पाटील यांचंच नाही, प्रत्येक आईवडिलांना आपली मुलं चांगली व्हावीत असं सगळ्यांनाच वाटतंय आणि सगळेच आपापल्या पद्धतीनुसार, आपापल्या विचारानुसार सगळीच त्यांच्या भल्यासाठी काम करतात. केवळ आम्हीच दोघांनी केलं असं भाग नाही, प्रत्येकच पालकांची तीच भूमिका असते. पण त्यांच्या याच्यानुसार, विचारानुसार ती तशा पद्धतीची योजना करतात. आणि मी सार्वजनिक जीवन जगत असताना सुद्धा कुटुंबाकडे मी कधी दुर्लक्ष केलं नाही, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. जेव्हा वेदांत माझी मुलगी इथे प्राथमिक शाळेत होते त्यावेळेस त्यांच्या शिक्षणासाठी बाहेरच्या शाळांचे आम्ही अनेक शोध घेतले. यासाठी मग ते अकोला असेल, कोल्हापूर असेल, डेहराडून असेल, हैदराबाद असेल, अशा अनेक शाळांचा तेव्हा मी प्राथमिक माध्यमिक शाळांचे शोध घेत होतो. जेव्हा ही मुलं म्हणजे नांदेडला गेली आमची मुलं, त्यावेळेस आम्ही हैदराबादच्या शाळांचे शोध घेत होतो. म्हणजे कुठली शाळा चांगली असेल, पुढच्या करिअरसाठी शिक्षण कुठं चांगलं देता येईल. जेव्हा इंजिनिअरिंगला होते तेव्हा मग आम्ही दोघांनी ठरवलं की म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांनी बसून तिघांनी, तर त्यावेळेस
ही क्लासेस स्पर्धा परीक्षांची मुंबईमध्ये राहून कुठे काही करता येतील का? प्राथमिक क्लासेस असतात, त्याला आपण बेसिक क्लासेस किंवा प्रायमरी म्हणतो, तर ते काही करता येतील का याचाही आम्ही शोध घेत होतो. एक उदाहरण, माझ्या मुलीने जेव्हा ठरवलं BA इंग्लिश करायचं, त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजला मी आणि माझा मुलगा मुंबईहून जाऊन आम्ही अगोदर ते कॉलेज पाहिलं होतं. म्हणजे मुलांच्या पुढच्या भविष्याचं, पुढच्या वर्षीचं शैक्षणिक नियोजन ही अगोदरपासून केलं पाहिजे, तर त्याचमध्ये ते व्यवस्थितपणे आपल्याला सापडतं. तिकडे माझं लक्ष असल्यामुळं मग ते व्यवस्थितपणे. पण दुसरा एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे, पालकांनी काही जरी ठरवलं, शेवटी करणे हे मुलांचं काम आहे. आणि ती सुदैवानं आमची मुलं ही त्या योग्यतेची आहेत आणि ती सिन्सिअरली करतायत, ही याचा खरा आनंद आहे. आपण जरी ठरवलो आणि त्यांनी जर त्या पद्धतीने नाही केलं तर ते साध्य होत नाही. म्हणून आपल्या नियोजनाला मुलांच्या प्रयत्नाची जोड मिळणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते त्याच्या योग्यतेचे आहेत आणि म्हणून हे यश मिळालं असं मला वाटतं. चालेल, धन्यवाद, थँक्यू.